मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्या दोन प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाही. माझी विनंती आहे माध्यमांना, हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकुस घालून दिलेलं आहे, आज मागच्या 2 वर्षापासून ते बिघडलंय. एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा, हे मित्र आता मित्र राहिले नाही. 2 सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकरं जर विचार बदलले आणि एक जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही, अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं? आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल. मला आजही आठवतं की या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे. त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसू. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज